आज आपणा सर्वांसाठी एक चांगला दिवस आहे, शिक्षक दिन. अरुण नरके फाउंडेशनची स्टोरी जेनेसिस आपण या व्हिडिओग्राफीमधून पाहिलं. छान प्रोडक्शन झालेलं आहे. ज्यांनी ज्यांनी तयार केलेलं आहे त्या सर्वांचं पुन्हा एकदा कौतुक. अरुण साहेबांना खूप धन्यवाद द्यायला पाहिजे त्याच्यासाठी. कदाचित मला असं वाटतं की ज्या भागातून आले त्या भागातील बरीच माणसं त्यांना, त्यांच्या वडिलांना अनेक वर्ष मुलाला नोकरी लावा म्हणून पीडत होती म्हणा किंवा त्रास देत होती म्हणा. कदाचित त्यांच्या डोक्यात असं आलं असेल की तुम्हाला राजमार्गानं चांगल्या नोकऱ्या देण्यासाठी मी काहीतरी करणार आहे, असं कदाचित जर्म त्या समारंभात त्यांच्या डोक्यात आला असेल. आणि मग ते सगळे मित्र एकत्रित झाले. ओबेराय सर, पाटणकर सर, नरके सर, ही सगळी मंडळी कोल्हापुरात जी काम करत आहेत, सामंत सर, गेले 30-35 वर्ष म्हणजे 40-45 वर्ष मी कोल्हापुरात आहे. मी पाहतोय की काही लोक आपलं एजिंग रिव्हर्स करतात किंवा स्लो करतात किंवा थांबवतात. त्याच्यातली ही माणसं आहेत. म्हणजे ज्या ज्यावेळी आपण पाहतो त्या त्यावेळी आणखीन काहीतरी वेगळं वेगळं करताना ही सगळी मंडळी दिसतात. म्हणजे हे मी त्यांचं कौतुक करण्यासाठी सांगत नाही. काश्मीरच्या एका ट्रीपमध्ये ओबेराय सरांच्या बाबतीत मी ते अनुभवलं की चालताना आमच्या सर्वांच्यापेक्षा पुढे ते आणि वहिनी नेहमी असायच्या. या सगळ्यांच्या उमेदीतून उर्मीतून एक चांगली संस्था उभी राहिलेली आहे, की इन्स्टिट्यूशन उभी राहिलेली आहे, की भारताला किंवा आपल्या राज्याला चांगले अधिकारी दिले पाहिजेत. आणि एक एक अधिकारी उभा राहिल्यानंतर त्या प्रत्येकाचं एक कुटुंब उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्यातून पुन्हा काहीतरी सामाजिक असंही काम झालं पाहिजे. अशी एक ठाम ठोस भूमिका घेऊन प्रोफेशनली, कमर्शियली म्हणत नाही मी, प्रोफेशनली रन अशी एक एस्टॅब्लिश्ड अकॅडमी म्हणून वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये आपल्या या अकॅडमीची आयडेंटिटी तयार झालेली आहे. आणि तुम्ही सगळी मुलं, विद्यार्थी त्याच्यामध्ये भर टाकताय. त्याच्यामध्ये मोलाची भर ज्यांनी टाकलेली आहे ती सगळी मंडळी इथे प्रतिष्ठित शिक्षक मंडळी बसलेली आहेत. यांचं श्रेय मोठं आहे. व्यवस्थापकीय कर्मचारी आहेत त्यांचं श्रेय मोठं आहे. शिक्षक दिनाच्या निमित्तानं सर्व सरांचा आम्ही आदर करतो. अलीकडे गेली 40-45 वर्ष शिक्षण क्षेत्रात असताना काही विद्यार्थी भेटतात आणि ते त्यातल्या कोणाला तरी सांगितलं की सर आता पुढे शिक्षक काही व्हायचं नाही ठरवलं, वेगळ्या प्रांतात मी जाणार आहे, कारण काही फ्युचर नाही हो या प्रोफेशनला. आता तुम्ही वेगळ्या प्रांतात जाणारे लोक आहात, पण टीचिंगमध्ये सुद्धा काहीतरी फ्युचर आहे आणि टीचिंगचा फ्युचर हा टीचरच्या हातात आहे. आपल्या राष्ट्राचे एकूण सगळे पंतप्रधान काढले त्याच्यातले अर्धे अधिक शिक्षक आहेत. अजूनही अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर भेटल्यानंतर प्रेसिडेंट उभा राहून त्याला नमस्कार करतो. आपल्याकडेही ती पद्धत आहे. त्याचं प्रभाव मूल्य, त्याचं बाजारातलं अजूनही मूल्य, त्याला मिळणारा आदर, हे बाकी अनेक ठिकाणी टीका होत असल्या तरी त्या अजून कायम आहेत. कारण राधाकृष्णनांच्यासारखे शिक्षक, आंबेडकरांच्यासारखे शिक्षक, साने गुरुजींच्यासारखे शिक्षक, खांडेकरांच्यासारखे शिक्षक, अशी एक शिक्षणाची परंपरा आणि बाहेरची सुद्धा मॉडेल्स, भारतातली तर आहेतच आहेत, बाहेरची सुद्धा एक उत्तम दर्जाची शिक्षकांची मॉडेल्स आपल्या पुढे उभे आहेत. त्याच्यामध्ये ही मंडळी आहेत. आपल्या मुलांना आपल्या विषयामध्ये, आपल्या विद्यार्थ्यांना अकॅडमीमध्ये आल्यानंतर मोजकं कसं देता येईल, नेमकं कसं देता येईल, भरभरून कसं देता येईल आणि परीक्षेला एक्सपर्ट म्हणून त्याला उभा कसा करता येईल यासाठी सतत ही मंडळी झटलेली आहेत. आता काही ठिकाणी अन्य क्षेत्रात ज्यावेळी शिक्षकांच्या बाबत बोललं जातं त्यावेळी असं म्हणतात लोक की 2 टोलामध्ये मधला जो वेळ आहे त्याची टोलवाटोलवी करतो त्याला शिक्षक म्हणतात वगैरे वगैरे अशा व्याख्या आहेत. परंतु अकॅडमीमध्ये, वेगवेगळ्या अकॅडमीमध्ये जे टीचर्स आहेत त्यांना याच्यासाठी स्कोप नसतो. म्हणजे एखादा चांगला शिक्षक किती कमिटेड असू शकतो. मी नेहमी उदाहरण देतो. आपण रवींद्रनाथ टागोरांना सगळेजण मानतो, जाणतो. रवींद्रनाथ टागोर हे कथाकार होते, कादंबरीकार होते, नाटककार होते, दिग्दर्शक होते, संगीतकार होते, स्वतः गायचे, अभिनय करायचे,
श्रीनिकेतनमध्ये शेतीत काम करायचे. एवढं असून सुद्धा बालवाडीच्या वर्गाला शिकवायला जाताना ते 1 तास तयारी करून जायचे आणि तरीसुद्धा आपली दाढी आणि आपलं धोतर, आपला पेहराव व्यवस्थित ठेवण्यासाठी अर्धा तास वेगळा त्यांनी काढून ठेवलेला असायचा. हे बालवाडीच्या वर्गात काय शिकवायला जायला लागतं म्हणजे आता विद्यापीठात किंवा महाविद्यालयात शिकवणाऱ्या 2-3 वर्ष शिकवणाऱ्या प्राध्यापक म्हणतो आता काय शिकवायचं राहिलंय सर, 2-3 वर्ष शिकवलं की सगळं पाठ असतंय आम्हाला, म्हणजे हातात चिठ्ठीसुद्धा न घेता आम्ही शिकवतो. आणि इकडे आपल्याकडे अशा प्रकारचं एक मोठं मॉडेल आपल्यापुढे उभं आहे की ज्यांना इंटरनॅशनल टीचर, इंटरनॅशनल ब्रदरहूड स्प्रेड करणारे टीचर असं म्हणून बाहेरची मंडळी मानतात. बाहेरच्या प्रांतामध्ये आपण गेलो तर तिकडे काय मॉडेल आहेत टीचरची, शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपण आठवण करायला हरकत नाही. बर्ट्रांड रसेलसारखं आपल्यापुढे मॉडेल आहे की जो माणूस दिवसाला किमान 300 पानं किमान वाचत असे आणि 3000 शब्द लिहित असे, कुठलाही विषय वावडा नाही. आणि मी जे लिहितोय ते इतकं निर्भीडपणे लिहीन की मला देशातून हद्दपारी झाली तरी चालेल, पण मला वाटतंय ते मी लिहिणार, मला वाटतंय ते मी बोलणार, मला वाटतंय ते मी विद्यार्थ्यांना सांगणार. ते रिव्होल्युशनरी असेल, आणखी कसंही असेल, अशी ही मॉडेल्स आपल्यापुढे आहेत. म्हणजे शिक्षकांचं जे प्राबल्य, महत्त्व वगैरे वगैरे अजून माणसं टीकात्मक बोलताना असं म्हणतात, काय सर कसं काय चाललंय, आत्ता परवा आपल्या शहरामध्ये सरांच्याबद्दल वेगळ्या वेगळ्या गोष्टी काहीतरी झाल्या, असंही एक चित्र आहे. पण आपण नको बघूया त्या चित्राकडे, आपल्या बाजूला अशी दुसरी खूप चांगली चित्र आहेत. म्हणजे शिरोड्यासारख्या गावात प्राथमिक शिक्षक असलेला माणूस ज्यांना कंदीलसुद्धा महत्प्रयासाने मिळाला, म्हणजे तिथून आणखीन कुठल्या तरी गावाला चालत जाऊन चिमणीच्या ऐवजी कंदिलात जरा चांगलं लिहिता येईल, वाचता येईल म्हणून जे पुढे आले, त्यांच्याकडे कुठले कोश नव्हते किंवा इंटरनेट नव्हतं आणि या ठिकाणी काम करून माणूस ज्ञानपीठ अवॉर्ड मिळवतो, अशीही शिक्षकांची उदाहरणं आपल्याकडे आहेत. या पंक्तीमध्ये ही सगळी मंडळी आहेत. आणि क्रूज सर त्यातल्या नव्या पिढीचे मॉडेल आहेत असं म्हणायला हरकत नाही, सगळीच मंडळी. आणि अशी मंडळी या अकॅडमीला लाभलेली आहेत, हे आणखीन महत्त्वाचं आहे. तुम्ही त्यांचा यथोचित गौरव केला, इतरही लोकांचा गौरव केला, ही आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला देगावकर मॅडमनी टाईट शेड्यूल दिलेला आहे आणि आता आपण आपला जो विषय आहे त्या विषयाकडे वळूया. ही अकॅडमी ज्या पद्धतीनं चालते, प्रोफेशनली चालते, मला या मंडळी ही सगळी जवळची मित्र आहेत, पण मी त्यांच्याकडून कधीही अकॅडमी जाणून घेतलेली नाही. तुमच्या अकॅडमीमध्ये येणारी मुलं मला कधीतरी अशी भेटतात आणि ती सांगतात सर असं असं चाललेलं आहे. परवा शिल्पा मॅडमनी पण सांगितलं, वेगवेगळ्या ठिकाणी ज्या अकॅडमीज चालतात, आपल्याकडे स्पर्धा परीक्षांच्या अकॅडमी ज्या आहेत त्याचं एक मॉडेल आहे. आणि ते मॉडेल असं आहे की जी मंडळी पूर्वी स्पर्धा परीक्षा करत होती आणि खरोखर यशस्वी झाली नाहीत, असे बरेचसे ते चालवत आहेत, असं एक मॉडेल आहे. दुसरं असं आहे की जे निवड ज्यांची झाली परंतु पुढे ज्यांना करिअर करायचं नव्हतं त्यांनी अकॅडमी सुरू केल्या, असं एक मॉडेल आहे. आणि आता आपलं हे जे मॉडेल आहे एक वेगळं मॉडेल आहे की काही मंडळींना हे करायचंच होतं, काही मंडळींना एक कमिटमेंट म्हणून या भागासाठी, वेस्टर्न महाराष्ट्रासाठी, त्यातला पुढे वेस्टर्न शब्द जाईल आणि महाराष्ट्र हा शब्द एवढाच राहील आणि त्याच्या पुढे आणखीन पुढचा स्पॅन वाढेल. एका वेगळ्या कमिटमेंटनं उभी राहिलेली अकॅडमी आहे. कॉमर्स, फायनान्स हा त्याच्यातला भाग कमी आहे. कॉमर्स आणि फायनान्स हे महत्त्वाचंच आहे, कारण ज्यावेळी एखादी अकॅडमी चालते त्या अकॅडमीचं एक अर्थशास्त्र असतं, वित्तव्यवस्था असते. आणि त्या वित्तव्यवस्थेमध्ये बऱ्याच वेळा असं वाटतं की मी प्राचार्य असताना 60ची तुकडी असली की 61वा मुलगा आला आणि तो नॉनग्रँडपंथला असला आणि पालकांना सांगितलं की याच्यासाठी एवढी फी भरेल, तर पालकांचं साधं उत्तर असतं की सर 60मध्ये 61 बसला, त्याला काय वेगळं शिकवायचं आहे काय, तो कोपऱ्यात उभा राहिल्यानंतर बसेल, फी कशाला घेताय. हे पालकांचं म्हणणं बरोबर आहे. पण ज्यावेळी चांगली अकॅडमी चालवावी लागते त्यावेळी चांगली फॅकल्टी लागते. म्हणजे समजा पुण्यातला किंवा मुंबईतला माणूस आला तर त्याला वाटतं की मला इथे 3 स्टार किंवा 5 स्टारला सोय करायला पाहिजे. म्हणजे अगदी उदाहरणात सांगायला हरकत नाही की चेतन भगतला आपण बोलवायचं ठरवलं, जरा बोला मुलांशी म्हणून, तर चेतन भगत सांगतात की मला 5 लाख रुपये द्या आणि माझी एक 200-300 पुस्तकं वेगवेगळे ती विकतील का याची काळजी घ्या, 5 स्टारमध्ये सोय असेल तर 5 स्टारमध्ये सोय करा. म्हणजे चेतन भगत 6-7 लाखाला पडतात, आपल्याला नाही परवडत.
अकॅडमी चालवत असताना फॅकल्टीसाठी, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, सोयीसुविधासाठी हा खर्च करावा लागतो. आणि मग मॅनेजमेंटचं एक सूत्र आहे की व्हेन यू पे पीनट्स यू गेट मंकीज. त्यांना काहीतरी द्यावं लागतं तुम्हाला, आणि मग तितक्याच कमिटमेंटनं या मंडळींची डिलिव्हरी असते. आणि म्हणून फॅकल्टी चांगली अकॅडमी चांगली चालण्यासाठी चांगली फॅकल्टी हा त्याच्यातला कोअर पार्ट असतो. आणि त्याच्यानंतर आलेले विद्यार्थी. आता ह्या अकॅडमी वेगळ्या ठिकाणी चालतात, त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अनेक ठिकाणी मी जातो काही निमित्तानं, एखादं लेक्चर देण्यासाठी, एखाद्या इंटरव्ह्यू घेण्यासाठी. तरी मला दिसलेला एक भाग असा आहे की तो आजच्या व्याख्यानाचा तो विषय नाही, की ज्या पद्धतीने डिफेन्स अकॅडमीज चालतात, ज्या पद्धतीने एखादं चांगलं मॉडेल कॉलेज चालतं, ज्या पद्धतीने एखादी चांगली ए ग्रेड इन्स्टिट्यूट चालते, त्या पद्धतीनं अकॅडमी चालायला पाहिजेत. आणि नरके अकॅडमी त्या दिशेनं काम करते. म्हणजे काय, सुरुवातीला आपण करताय की नाही माहीत नाही, पण पहा, आपल्याकडे ज्या वेळी सुरुवातीला एनरोल विद्यार्थी होतो, तो विद्यार्थी एनरोल झाल्यानंतर विद्यार्थ्यांची, त्या वर्षीच्या विद्यार्थ्यांची एक डेमोग्राफी किंवा स्टुडंट प्रोफाईल तयार होतं. हे स्टुडंट प्रोफाईल कसं असतं, हे मेल किती आहेत, फिमेल किती आहेत, कुठल्या इकॉनॉमिक स्टेटसमधले किती आहेत, त्यांच्या ॲबिलिटीज काय आहेत, बँकिंगसाठी किती प्रयत्न करतायत, क्लास 1साठी किती प्रयत्न करतायत, क्लास 2साठी प्रयत्न किती करतायत, PSIसाठी किती करतायत, या प्रत्येकाची उद्दिष्ट काय आहेत. आणि ते एकदा प्रोफाईल तयार झाल्यानंतर चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये एक डायग्नॉस्टिक टेस्टिंग केलं जातं. माझ्याकडे दाखल झालेल्या मुलाचा लिंग्विस्टिक परफॉर्मन्स काय आहे, मराठीमधला काय आहे, इंग्लिशमधला काय आहे, भाषिक कौशल्य त्याच्याकडे किती आहेत, त्याच्याकडं कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज म्हणजे ज्ञान हे किती आहे, विषयाचं ज्ञान किती आहे, इतर सामान्य ज्ञान किती आहे, त्याचा ॲटिट्यूड काय आहे, त्याचे आईवडील कोण आहेत, त्याच्या आईवडिलांचा स्टेटस काय आहे, असं एक सुंदर प्रोफाईल आपल्यापुढे तयार होतं. आणि मग त्याच्या ॲटिट्यूड, ॲप्टिट्यूड, नॉलेज, स्किल्स हे तपासून आपल्यापुढे एक चार्ट तयार होतो. ही या विद्यार्थ्याची केस स्टडी आहे. आणि एकूण आपल्याकडे आलेले विद्यार्थी असे आहेत. अँड नाऊ वी हॅव टू डिझाईन आवर कोर्स अकॉर्डिंगली. आता आम्हाला या मुलांना शिकवायचं आहे. म्हणजे ॲव्हरेज मुलापासून, मुलं ज्यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यावेळी मुलांनी सुद्धा आपलं एक प्रोफाईल करायला पाहिजे. हे बऱ्याच मुलांच्याकडे नसतं. म्हणजे मी माझ्याकडे येणाऱ्या मुलांना सांगतो, कधीतरी फ्री मोफत मी काही गोष्टी सांगतो, त्यावेळी येतात काही मुलं, की मी कोण आहे, माझं एक स्वयंमूल्यांकन, स्वयंमूल्यमापन माझ्याकडे असलं पाहिजे. आणि त्या मूल्यांकनामध्ये मी कोणत्या कॅटेगरीमधला मुलगा आहे, ॲव्हरेज आहे, अबोव ॲव्हरेज आहे, इंटेलिजंट आहे, क्लेवर आहे, आउटस्टँडिंग आहे, का स्पेशली गिफ्टेड चाइल्ड आहे. शिक्षणशास्त्राच्या दृष्टिकोनातून या कॅटेगरीमध्ये मी कुठे बसतो, कशावरून कुठे बसतो, तर माझं मी रेटिंग करतो. 5वीपासून, पहिलीपासून नसेल तरी 5वीपासून, नसेल तरी 7वीपासून, नसेल तर 10वीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत मी कोणत्या विषयात टॉप केलेला आहे, कोणत्या विषयात डीप केलेला आहे, कोणत्या विषयात आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दिलेला आहे, को करिक्युलरमध्ये माझा परफॉर्मन्स काय, एक्स्ट्रा करिक्युलर माझा परफॉर्मन्स काय, माझ्या स्वावलंबनाचे माझ्याकडे लाईफ स्किल्स काय आहेत. असं ज्याचं त्याचं प्रत्येकाचं वेगवेगळ्या कन्सल्टन्सी किंवा कन्सल्टन्सी म्हणजे आई वडील शिक्षक, पूर्वीचे शिक्षक, या सगळ्यांची मदत घेऊन प्रत्येकानं आपलं एक प्रोफाईल करायला पाहिजे. आणि ते अकॅडमीला सादर केलं पाहिजे. सर, दिस इज माय प्रोफाईल. आपल्याकडे आत्ता सगळ्या क्लासेसमध्ये ट्रॅजेडी ऑफ हायर एज्युकेशन ऑल ओव्हर द वर्ल्ड काय आहे, देर इज नो मॅपिंग ऑफ द टॅलेंट, देर इज नो स्कोप. म्हणजे एखाद्या कॉलेजमध्ये आम्ही कॉलेज तपासायला जातो वेगवेगळ्या प्रांतात, त्यावेळी शिक्षकांना विचारलं की असं स्टुडंट प्रोफाईल तुम्ही तयार करता का. मग शिक्षक म्हणतात, सर वेळ कुठे आहे हो, 1.5 लाख पगार आहे तरीसुद्धा वेळ नाही आहे. हे स्टुडंट प्रोफाईल तयार झाल्याशिवाय ऑन द बेसिस ऑफ दॅट प्रोफाईल ओनली यू कॅन डिझाईन युअर टीचिंग अँड लर्निंग. मग ॲव्हरेजला काय शिकवायचं आहे, लिंग्विस्टिक परफॉर्मन्स ज्याचा अगदीच वीक आहे त्याला एक ब्रिज कोर्स द्यायला लागणार आहे. आणि असे ब्रिज कोर्सेस करून एका लेवलवरती ही सगळीच मुलं जी ॲस्पायर करतात, जी सगळीच मुलं काही ॲम्बिशन घेऊन आलेले आहेत, त्यांना एका लेवलला आणून मग पुढे आपल्याला शिकवायचं आहे. आणि मग हे जर नाही केलं, ब्रिज कोर्स केला नाही, रिमेडियल कोर्स केला नाही, हे मॅपिंग केलं नाही, तर मग
मग कुणी 2 वर्षांनी होतो, कुणी 3 वर्षांनी होतो, कुणी सोडून जातो, त्यातला ड्रॉपआउट असतो. त्या ड्रॉपआउटचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. प्राचार्यांना किंवा शिक्षकांना विचारलं जातं की तुमच्या ह्याच्यातले लोक सोडून किती गेले. मग चांगले शिक्षक सांगतात, ही मंडळी अपवाद आहेत त्याला, सर सोडून गेलेल्यांची कशाला काळजी करायची, आपल्या पुढ्यात आहे त्यांचं बघूया ना. ड्रॉपआउट आहेत ते कुठे आहेत? व्हाय ड्रॉपआउट? टीचिंग लर्निंगमुळे गेले, तुम्ही फार भारी शिकवत होता म्हणून गेले, सोयी सुविधा नव्हत्या म्हणून गेले. हा ड्रॉपआउट रेट काय आहे आपल्या याच्यामध्ये? कारण आपल्या या परीक्षामधला ड्रॉपआउट जो आहे, खऱ्या अर्थानं तो ड्रॉपआउट म्हणायची गरज नाही. तुम्ही आत्ता परवाच आलेली ऑक्सिजनची पुरवणी पाहिली असेल. त्या ऑक्सिजनच्या पुरवणीमध्ये 3 मुली ज्यांनी टॉप केलं, त्याच्यामध्ये एक आहे इरा सिंघल. म्हणजे इरा सिंघलचं यश काय पा, एका अगोदर IASच्याच लेवलच्या एका स्पर्धेमध्ये निवड होऊन तिला UPSC सांगते किंवा जॉईन करून घेताना सांगितलं जातं यू आर नॉट फिट टू सर्व. म्हणजे आजारामुळे उंची 4.5 फूट झालेली आहे, एका हाताने काही लिहिता येत नाही, म्हणून पॅनल झाल्यानंतर, सिलेक्शन झाल्यानंतर, शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तिला सांगितलं जातं यू विल नॉट बी एबल टू सर्व, यू आर नॉट फिजिकली फिट, यू आर नॉट मेंटली फिट. IASला टॉपर केलेल्या मुलीला सांगते आपली यंत्रणा, सो यू आर नॉट इलिजिबल टू जॉईन. ही मुलगी पुन्हा ट्रायब्युनलला जाते, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनलला जाते, तिथे लढा देते, त्या लढ्यामध्ये ती जिंकते आणि त्यानंतर पुन्हा IASमध्ये उतरते आणि पुन्हा टॉप करते. काय जिद्द असते पा. अशा प्रकारचं नेव्हर फेलिंग करेज हा अत्यंत महत्त्वाचा स्पर्धा परीक्षेतला मुद्दा आहे. नेव्हर फेलिंग करेज म्हणजे आपल्याला वाटतं की मुलाखतीत गेल्यानंतर मी माझी परखड मतं मांडली तर मुलाखत घेणाऱ्यांना काय वाटेल. मुलाखत घेणाऱ्या, परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेलाच चॅलेंज केलं तिनं, आय विल शो यू हाऊ आय एम फिट. अशा प्रकारची जिद्द. त्याच्यामध्ये दुसरी मुलगी आहे रेणू राज, डॉक्टर. पहिल्या प्रयत्नात, आपलं एक सूत्र आहे, पहिल्या प्रयत्नात कुणीच पुढे जात नाही, पहिल्या प्रयत्नात देशात दुसरी. आता बऱ्याच वेळा आपण म्हणतो पहिल्या प्रयत्नात काही लाभत नाही आणि आपल्या मातृभाषेवर प्रेम करत. आणि मी आपल्याला अशासाठी सांगतो की मानसिकता कशी असते. म्हणजे आपण असंच म्हणतो पहिल्या प्रयत्नाला जरा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कळेल, दुसऱ्या प्रयत्नामध्ये विषय कळतील, तिसऱ्या प्रयत्नामध्ये मुलाखतीपर्यंत जाईल, चौथ्या प्रयत्नापर्यंत एज बार होईल. ही नाही मानसिकता. रिव्हर्स इंजिनिअरिंग ह्या परीक्षेमध्ये देर इज नो स्कोप फॉर रिव्हर्स इंजिनिअरिंग, फॉरवर्ड इंजिनिअरिंग एवढा स्कोप आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यात तिसरी निधी गुप्ता इंजिनियर आहे. आता ही दुसरं मॉडेल मी आपल्यासाठी सांगतोय. 5 वेळा बसलेले आहे, पण 5 वेळा बसल्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळा मुलं जास्त वेळा बसतात, त्यावेळी त्यांना वाटतं पहिल्या प्रयत्नात डिस्करेज झालो, दुसऱ्या प्रयत्नात डिप्रेस झालो, तिसऱ्या प्रयत्नात फ्रस्ट्रेट झालो, चौथ्या प्रयत्नात आता काय राहिलेलंच नाही हो. 5व्या प्रयत्नात ही मुलगी देशात 3री आलेली आहे. मग देशात 3ऱ्या येण्यामध्ये काय यश आहे? पहिल्या 4 प्रयत्नाचं यश आहे. म्हणजे तुम्ही जे प्रयत्न अगोदर केलेले आहेत दॅट इज नॉट वेस्ट. म्हणजे तुम्ही मॅच्युअर व्हायला लागलाय म्हणून जास्त प्रयत्न करू नका. म्हणजे तुम्ही जी प्रक्रिया केलेली आहे ती प्रक्रिया वाया नाही गेलेली आहे. द लँड हॅज बिकम मोर फर्टाईल. तुम्ही मशागत केलेली आहे अँड यू मे यील्ड बेटर क्रॉप. अजून चांगलं पीक येणार आहे जे या मुलीनं काढलेलं आहे. या अशा प्रकारची एक मानसिकता. या स्पर्धेमध्ये जी मुलं येतात किंवा प्रशासनाला जी मुलं लागतात त्याच्यामध्ये चायनीज मॉडेल जे आहे त्या चायनीज मॉडेलमध्ये कन्फ्युशियस नावाचा विचारवंत चीनचा जो होता, आत्ता त्यांचं सिलेबस बदललेलं आहे, पण त्यांचं एकच सिलेबस होतं ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये येणाऱ्या सर्व लोकांसाठी. कन्फ्युशियसचे विचार हाच त्यांचा सिलेबस. आणि कन्फ्युशियसनं सांगितलं होतं रायटसनेस ऑफ अ पर्सन इज द ओनली कॅरेक्टरिस्टिक्स टू एंटर इन टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. रायटसनेसवरती खूप छान कन्फ्युशियसनं लिहिलेलं आहे. वी वॉन्ट राईट पीपल, रायटस पीपल, वी वॉन्ट जेंटलमेन इन द ॲडमिनिस्ट्रेटर.
आपल्या एखाद्या फाउंडेशनमध्ये आपला एक असा फाउंडेशन कोर्स असला पाहिजे की ज्याच्यामध्ये 5-6 महिने फाउंडेशनच फक्त. त्या फाउंडेशनमध्ये आपण सगळ्यांनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स वाचायला पाहिजेत. जसं तिकडे कन्फ्युशस वाचायला पाहिजे तसं इकडे आपण कौटिल्य पण वाचायला पाहिजे. त्याचं अर्थनीती अर्थावरती असेल म्हणून आपण वाचत नाही, पण पब्लिक गव्हर्नन्स, ट्रान्सपरंट गव्हर्नन्स, रिस्पॉन्सिबल गव्हर्नन्स आणि स्ट्रॅटेजिक गव्हर्नन्स कसा असायला पाहिजे. मग चाणक्य पण वाचायला पाहिजे, जगातले सगळे मास्लो वाचायला पाहिजे, टेलर वाचायला पाहिजे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स. मला जायचंच आहे ना, तर मग मला हे वाचायला पाहिजे. आपण काय करतो, मी परीक्षा नियंत्रक होतो त्यामुळे क्षमा मागतो तुमची, हे परीक्षेला लावलेलं आहे काय, हां मग वाचूया. मग परीक्षेला किती मार्काला आहे त्याला लावूया, ते वाचूया. खांडेकर लावलेत परीक्षेला, होय किती, देशपांडे सर आहे तिथे, माफ करा सर, 20 मार्काला लावलेत, मग ऑप्शनला टाकूया. खांडेकर ऑप्शनला टाकणार आणि मराठी शिकणार, तुम्ही काय शिकणार. खांडेकरांना ऑप्शनला टाकून कसं शिकता येईल, कुसुमाग्रजांना ऑप्शनला टाकून मराठी कसं शिकता येईल. यामध्ये देर इज नो स्कोप फॉर ऑप्शन, वाईड ऑप्शन. आणि मग हे एक फाउंडेशनच्या लेवलला हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं. आणि काय करायचं हे तुम्ही सगळे करताय त्याचं कौतुक आहे. आयदर यू गव्हर्न, चांगल्या माणसांनी गव्हर्न करायला पाहिजे, गुड पीपल शुड गव्हर्न. आयदर यू गव्हर्न ऑर बॅड पीपल विल गव्हर्न यू. आता आपण पाहतोय कन्फ्युशस आणि आपले सगळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स काय सांगतात, गो अवे फ्रॉम गव्हर्नन्स अँड समबडी एल्स विल गव्हर्न यू. आपल्याकडे काही मॉडेल्स येतात, आपल्याकडे मध्ये एक असे SP आले होते आणि ते म्हणायचे आपल्या अधिकाऱ्यांना, सर तुम्हाला माहिती असतील, तुम्ही चेंडू टाका आणि मी खेळतो. अहो ते या ठाण्याचे अधिकारी आहेत, तुम्हाला चेंडू टाकत बसून तिकडे चेंडू पडते त्याचं काय करायचं. नाही म्हणायचे आप गेंद डालो मैं खेलता हूँ. कधी 7 वाजता 8 वाजता. अब मेरा खेल खत्म होने के बाद आपकी छुट्टी. म्हणजे काही अधिकारी एक ग्लॅमर म्हणून, मॉडेल त्यांचं जे आहे ग्लॅमर म्हणून नाही, एक प्रकारचं झील आहे. काय, आय एम नॉट गोइंग टू बी गव्हर्न बाय एनीबडी एल्स, सो आय एम देअर टू गव्हर्न. मला कोणीही मूर्ख माणूस माझा बॉस होऊ नये म्हणून मला गव्हर्न करायचं आहे. म्हणजे मी परीक्षा नियंत्रक झालो, सरांनी सांगितलं त्यावेळी मी घरातला सल्ला घेतला की आपण व्हायचं काय परीक्षा नियंत्रक. तर मी म्हणालो नाही आपल्याला व्हायचं काय पदामध्ये काय आहे त्याच्यात. तर मला घरातून सल्ला मिळाला, नाहीतर कुणीतरी झाल्यानंतर त्यांच्यासाठी तेवढंच काम तुम्ही करणार आहात ना, जा ना इंटरव्ह्यूला जाऊन तर या. मग ज्यावेळी आपल्याला असं वाटतं की अरे खरंच आय वॉज सर्विंग फॉर सो मेनी डिफरंट काइंड ऑफ पीपल, आय शुड नॉट से फुलिश बट डिफरंट काइंड ऑफ पीपल. असेही बॉस असायचे की त्यांना दिस हे मराठीत खाली लिहून द्यायचं, दॅट हे लिहून द्यायचं, इंग्रजीतल्या याच्याने खाली मराठीत उच्चार कसा म्हणायचा हे लिहून द्यायचं आणि भाषण ते द्यायचं, नाव त्यांचं आणि मी लिहून द्यायचं. आता म्हटलं आपण बघूया त्या खुर्चीत बसतायत एक. तुम्ही सगळ्यांनी हे डोक्यात घेतलेलं आहे, आय एम नॉट गोइंग टू बी गव्हर्न बाय फुलिश पीपल बिकॉज आय विल बी देअर, मी तिथे असेल. आणि मग अशा गव्हर्नन्समध्ये आपण यायचं ठरवतोय. त्याच्यामध्ये स्कूल परफॉर्मन्सपासून आपली एक असेसमेंट तुम्ही करावी, ती संस्थेकडे द्यावी. आणि त्याच्यानंतर मग काही गोष्टी आपण ठरवायला पाहिजेत की 6 + 10 + 2 + 3 किंवा 4 माझ्याकडे किती वेळ आहे. व्हॉट इज द टाईम मॅनेजमेंट बिफोर मी. माझी टाईम मॅनेजमेंट आता पुढे जवळ चाललेली आहे. व्हॉट इज द टाईम मॅनेजमेंट म्हणजे आपल्याकडे असं आपण म्हणतो की 12वी नंतरचा 3 वर्षाचा किंवा 4 वर्षाचा काळ हा अतिशय महत्त्वाचा आहे, तो परीक्षेचा फोकस करून मी देणार आहे. पण असं नाही आहे की त्याच काळामध्ये मला बाकीची तयारी करता येणार नाही. एका वर्षात मला चांगलं इंग्रजी करता येईल, एका वर्षात मला चांगलं मॅथमॅटिक्स करता येईल, एका वर्षात मला चांगले इंटरपर्सनल स्किल्स करता येईल. आणि ही 3 वर्ष सायमल्टेनियसली मी अभ्यास करून पहिल्याच अटेम्प्टमध्ये 22व्या वर्षी मी अभ्यास करेन. 22 आणि 3 25 किंवा 21 आणि 4 25 असं माझं गणित असणार नाही. हे 12वी नंतरची 3 वर्ष 12 आणि 3 15 किंवा 12 आणि 4 16, 16 आणि पुढचे येईल ते म्हणजे 22 23 25च्या आतच मी अधिकारी होणार आहे. अशी एक डेडलाईन ठरलीच पाहिजे. अनलेस देर इज डेडलाईन नोबडी वर्क्स. म्हणजे मला आता सर आज बोलवलं सरांनी म्हणून मी सकाळी 5ला उठलो, वाचत बसलो. मला कोणी बोलवलेलं नसतं, मी 9ला उठणार.
अनलेस देर इज डेडलाईन पीपल डोंट वर्क. एक डेडलाईन ठरवून घ्यायची. मग ती डेडलाईन कुठे ठरवून घ्यायची की अमुक या वेळी मला हा अधिकारी व्हायचा आहे. मग त्यानुसार फिनान्शियल मॅनेजमेंट, त्यानुसार टाईम मॅनेजमेंट, त्यानुसार रिसोर्स मॅनेजमेंट. माझे रिसोर्स माझ्याकडे काय आहेत? माझे आईवडील शिकलेले आहेत, कर्ज काढून देऊ शकतात, पैसे देऊ शकतात. माझ्याकडे वेळ किती आहे? कॉलेजला गेल्यानंतरच 4 तास बाजूला काढले, 4 तास कॉलेजचे, 4 तास आणखीन अभ्यासाचे, विद्यापीठ परीक्षेचे. 8 तास गेले तरी 16 तास राहतात. त्यातले 8 तास गेले तरी 8 तास राहतात. ते 8 तास माझे स्पर्धा परीक्षेसाठी. म्हणजे कॉलेजपासूनच मी हे ठरवलेलं आहे. आणि म्हणून मग ही एक टाईम मॅनेजमेंट झाली. फिनान्शियल मॅनेजमेंट, ह्या 3 वर्षामध्ये 6 सुट्ट्या मिळतात. या 6 सुट्ट्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक याच्यामध्ये सुट्टीमध्ये जे स्टॉल लागतात तिथे मी काम करेन, माझे पैसे मीच मिळवेन. देर इज नो नीड टू गेट हेल्प फ्रॉम दी पेरेंट्स. अशी एक मॅनेजमेंट, अशी एक सिस्टीम, ही सिस्टीम आपण तयार केली. त्यानंतर मग आपण या परीक्षेला त्या ह्यानी धावलो. आणि मग सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे काही इन्स्टिट्यूटमध्ये हे करतात, काही चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये सगळ्या मुलांना एका बोर्डवरती, एका प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी. मला असं वाटतं की तुम्ही सगळी मंडळी त्याच्याशी सहमत आहात किंवा नाही मला माहीत नाही, की एक छान अशा प्रकारचा फाउंडेशन कोर्स आपल्याकडे असला पाहिजे. त्या फाउंडेशन कोर्समध्ये हिस्ट्री ऑफ इंडिया 1 महिना, जॉग्राफी ऑफ स्टेट अँड इंडिया 1 महिना किंवा वर्ल्डसुद्धा, पॉलिटी अँड गव्हर्नन्स 1 महिना, इकॉनॉमी अँड डेमोग्राफी 1 महिना, जनरल इश्यूज रिलेटेड इकॉलॉजी एन्व्हायरमेंट 1 महिना, इंग्लिश 1 महिना. आणि इंग्लिशमध्ये पुन्हा ग्रामर, व्होकॅब्युलरी, फ्रेझिस, इडियम्स, पॅसेजेस त्यातला परत. असं एक 6 महिन्याचा सर्वांसाठी इन डेप्थ फाउंडेशन कोर्स. मग ठरवतो मी कुठे जायचं. कारण मूळ कॉन्स्टिट्यूशन माहिती नाही आहे, गव्हर्नन्स माहिती नाही आहे, हिस्ट्री माहिती नाही आहे. हिस्ट्री माहिती असली तर ॲनालिटिकली माहिती नाही आहे. हे मी सुरुवातीला माहिती करून घेईन, एक स्ट्रॉंग फाउंडेशन होईल. आणि त्यानंतर मी ठरवेन बँकिंगला जायचं, त्याच्या रिझल्टवर ठरवेन. कारण आपल्या सगळ्यांचं एक प्रोग्रेस कार्ड आपण जे तयार करतो, ते प्रोग्रेस कार्ड आपण सातत्याने आपल्या खिशात ठेवत नाही. माणसांना बँकेची पासबुक खिशात आणि पर्समध्ये ठेवायची सवय असते, प्रोग्रेस कार्ड ठेवत नाहीत. प्रोग्रेस कार्ड पाहिजे आपल्या खिशात, की गेल्या परीक्षेला मी एवढे मला पडलेले होते, या विषयात एवढे पडले होते, हा माझा ग्राफ असा डिलीडॅली जातोय का सरळ शूट करतोय का सरळ डिप होतोय, कुठं डिप होतोय. मग रेमेडियल काय, माझी असेसमेंट जी आहे ती असेसमेंट माझी मी करेल, माझा पियर करेल, माझे टीचर करतील. ॲसेसरची एक वेगळी टीम, ॲसेसरची टीम पण काही इन्स्टिट्यूटमध्ये असे असते, डिफेन्समधल्या काही इन्स्टिट्यूटमध्ये बोर्डामध्ये SSBमध्ये असणारी माणसं किंवा ॲसेस करणारी काही माणसं किंवा नेटसेटसारख्या परीक्षामध्ये तुम्ही काढलेला पेपर तुम्हालाच काही वेळा सोडवावा लागतो. आणि त्याच्यामध्ये काढलेल्या माणसालाच 50% किमान पडत असतील तर पेपर वितरित करा. आता बऱ्याच वेळा अशी पंचायत असते की लोकांना प्रश्न काढायला खूप हौस असते, पण स्वतःच त्याच्यावर परीक्षा द्यायची म्हटलं की पॅनलमध्ये यायला कोण तयार होत नाहीत. डिफेन्समध्ये पुन्हा एक मेकॅनिझम असा आहे की बोर्डामध्ये जे पॅनलमध्ये लोक आहेत त्याच्यातून एखादा पुढे बदमाश निघाला, क्वचित निघतात, तर त्याच्याबरोबर त्याचंही कोर्ट मार्शल होतं. तुमच्या सिस्टीममधून हा माणूस गेला कसा. म्हणजे आपल्या ह्या ज्या टेस्टिंग आलेलं आहे, 1905ला सायकोलॉजिकल टेस्टिंग सुरू झालं. बेने नावाचा, सायमन नावाच्या 2 मित्रांनी हे IQ टेस्टिंग सुरू केलं, ज्याला आपण टेस्टिंग, सायकोलॉजिकल टेस्टिंग म्हणतो. त्याच्यामध्ये मेजर 2 प्रकार आहेत, पॉवर टेस्टिंग आणि स्पीड टेस्टिंग. पॉवर टेस्टिंगमध्ये जटिल प्रश्न असतात, कठीण प्रश्न असतात, दिशाभूल करणारे प्रश्न असतात, उकल करायचे प्रश्न असतात, प्रश्न कमी असतात. पॉवर टेस्टिंग असतं, खरोखरच तुमची पॉवर आजमावली जाते. आणि स्पीड टेस्टिंगमध्ये जनरल प्रश्न असतात, बऱ्याच प्रकारचे प्रश्न असतात, भरपूर प्रश्न असतात, पण वेळेत पूर्ण करायचे असतात. दिस इज नॉट अन युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन. आणि त्याचं सूत्र जे आहे कन्फ्युशसचं किंवा आपल्याकडच्या थिंकरचं, बेस्ट ऑफ द बेस्ट, 1% ऑफ 1% ऑफ 1%, हे सूत्र आहे जागतिक स्तरावरती. म्हणजे प्रिलिमला बसलेले आहेत त्याच्यातले बेस्ट ते मेनला येतील, मेनला बसलेले आहेत त्याच्यातले बेस्ट हे मुलाखतीला, पर्सनॅलिटी टेस्टला येतील, त्याच्यात बसलेले आहेत ते निवडले जातील, आणखीन काही इतर टेस्टिंग.
आता अशा प्रकारचं जे टेस्टिंग आहे हे स्क्रीनिंग होऊन जे टेस्ट होतं त्याच्यातून बेस्ट येतं. 1% ऑफ 1% ऑफ 1% ही बेसिक फिलॉसॉफी आहे आपल्या सिलेक्शनची. मग त्याच्यामध्ये मी आहे का, आणि मी सतत तयारी करतोय का, कंटिन्युअसली टेस्टिंगला मी सामोरं जातोय का. मी परीक्षा नियंत्रक होतो त्यावेळी दुसऱ्यांदा परीक्षा नियंत्रकांची जाहिरात आली, मी मागे कुठेतरी सांगितलं असेल, आणि मला सर म्हणाले, माझे कुलगुरू म्हणाले, सर जाहिरात द्यावी लागेल का, जाहिरात न देता तुम्हाला मला कंटिन्यू करता येईल, 60 वर्ष तुमची व्हायची आहेत, माझा कार्यकाल संपेपर्यंत आणखीन 1 वर्ष मला मदत करा. मी म्हणालो नको, आता आपल्याला विद्यापीठाला नवीन COE पाहिजे, चांगले जरा ब्रँड न्यू टेक्नॉलॉजी येणारे, मी थोडासा मागास आहे त्यामध्ये. ते म्हणाले नाही 1 वर्ष करा. मग म्हणाले तुम्हाला असंच कंटिन्यू करू का. मी म्हणालो नाही करतायत सर, तुम्हाला पॉवर्स नाहीत. अहो मला पॉवर्स नाही असं तुम्ही कसं काय म्हणताय, नाही कायद्यात तरतूद नाही म्हणालो. मग तुम्हाला जाहिरातीला फेस करावं लागेल इंटरव्ह्यूला. म्हटलं हो करावं लागेल. मग असू दे, तुम्हाला काही तयारी करायची गरजच नाही. म्हटलं असं नाही सर, 10-12 ॲप्लिकेशन्स येतील त्यावेळी मला तयारी करावी लागणारच, आणि माझ्यावर बंधन जास्त असेल की 5 वर्षे काम करून हा परफॉर्मन्स होय, 5 वर्षे काम करून मी टॉपच असायला पाहिजे. मी त्या कुलगुरूंना सांगितलं सर आय विल फेस अँड डोंट वरी आय विल बी द फर्स्ट. आणि मग झाली इंटरव्ह्यू, आय वॉज द फर्स्ट पर्सन. आपल्याला काय वाटतं, आपल्याला वाटतं की आता या मुलाखतीला जाऊन आलेलो आहे, आता काय आणखीन मुलाखत अटेंड करायची म्हणजे काय. अरे या मुलाखतीला जाऊन आलो, ते आल्यानंतर पूर्ण मुलाखत लिहून काढली पाहिजे. माझ्याकडे SSVसाठी जाणारी मुलं येतात, मी त्यांना सांगतो की ज्यामध्ये तू यशस्वी झाला नाहीस ते लिहून दे मला. मग त्याच्यामध्ये तो सांगतो सर असा असा अशी अशी मुलाखत झाली आणि मला हे प्रश्न विचारले होते. काय विचारलं होतं, वी वॉन्ट OLQ टाईप क्वालिटीज इन कॅन्डिडेट, ऑफिसर लाईक क्वालिटीज तुमच्याकडे त्या शोधल्या जातात. काय टेस्ट केलं जातं ते मी सांगतो आपल्याला. काय टेस्ट केलं जातं, ऑफिसर लाईक क्वालिटीज. मग त्याला विचारलं तुझे वडील बँकेचे चेअरमन आहेत म्हणून सांगतोस, ही इज लीडर. आई पण दूध संघाचे चेअरमन आहे म्हणून सांगते, दूध सोसायटीचे, शी इज ऑल्सो लीडर. तुमचे भाऊ नॅशनलला खेळले, तो पण लीडर. ओनली यू आर नॉट ए लीडर. मुलगा म्हणतो येस सर. मग म्हणालो तू का सांगितलं नाहीस की तू NCCचा कॅप्टन होतास, NCC लीड करत होतास, RD परेडला जाऊन आलास, ह्या लिडरशिप क्वालिटीज आहेत. सर माहीत नव्हतं, आता पुढच्या SSBला सांग. अँड देन ही वॉज सिलेक्टेड. म्हणजे माझा पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये काय झालं, बऱ्याच वेळा इंटरव्ह्यूमध्ये काय झालं आपण प्रामाणिकपणे कुणालाच सांगत नाही का. आपण अपेक्षा झाल्यानंतर आपण एवढंच सांगतो ते काय सगळं फिक्सिंग झालेलं असतं आधी. हो, आपली काय पंचायत झाली, आपला त्रिफळा उडाला का, दांडी मोडली काय, हे सांगत नाही आपण. म्हणून आता मी जिथे एक्सपर्ट म्हणून जातो तिथे चेअरपर्सन कुलगुरू असले किंवा आणि कोणी असले तरी त्यांना सांगतो तुम्ही टोटल सगळ्या प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करणार असाल तर मी एक्सपर्ट म्हणून येतो. कारण नंतर काही झालं तर आय विल नॉट बी ॲन्सरेबल फॉर एनिथिंग. प्रत्येक मुलाला कळलं पाहिजे, चॅलेंज केल्यानंतर दिस इज युअर इंटरव्ह्यू, हा तुमचा इंटरव्ह्यू आहे. म्हणजे मी आग्रह धरतो. मग इतर काही वरिष्ठ माणसं म्हणतात अहो सगळी पंचायत होते हो, आपण खाजगी पण काहीतरी बोलतो. आपल्या इंटरव्ह्यूत खाजगी बोलायचंच नाही, टाळू आपण. तुम्ही ज्यावेळी हे फेस करता, व्हेअर डिड आय फेल, कुठं फेल गेलो, हा लिहून काढला पाहिजे इंटरव्ह्यू. कारण या टेस्टिंगमध्ये आपलं जे टेस्टिंग होतं, या टेस्टिंगमध्ये काय काय टेस्ट केलं जाते पहा. आणि पुढची आव्हानं काय, कॉम्प्रिहेन्शन टेस्ट केलं जाते. वेदर यू हॅव ॲबिलिटी टू अंडरस्टँड, ॲबिलिटी टू कॉम्प्रिहेंड. पण कॉम्प्रिहेन्शनचे उतारे आपण कसे सोडवतो, आपल्याला पूर्वीपासून शिकवलेलं आहे. पहिले 2 वाक्य पहिल्या प्रश्नाचं उत्तर, दुसरी 2 वाक्य दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, असं नाही आहे. म्हणजे समजा मी असा एक उतारा सांगितला, द प्रॉब्लेम्स ऑफ हायर एज्युकेशन इन द कंट्री अँड अराउंड द वर्ल्ड आर व्हेरी सिरियस. देर इज अ डिबेट about equality and meritocracy. Under the name of equality, quality and merit is not honored. And everywhere, the faculty crunch, infrastructure, and the political will, and the political interference, these are the... तुम्ही म्हणाल की तुम्ही अशाच सगळ्या परीक्षा घेतल्या की. परीक्षा घ्यायचं माझ्या हातात होतं, परीक्षा डिझाईन करणारे वेगळे तज्ज्ञ असायचे, म्हणजे अकॅडमिक काउन्सिल असायचे. मग हे कॉम्प्रिहेन्शन कळलं पाहिजे. इंटरपर्सनल रिलेशन टेस्ट केली जातात, जनरल अवेअरनेस टेस्ट केला जातो, लॉजिकल रिझनिंग टेस्ट केलं जातं, ॲबिलिटी टेस्ट केली जाते, डिसिजन मेकिंग टेस्ट केलं जातं. आता डिसिजन मेकिंग हे सगळ्यात महत्त्वाचं टेस्ट केलं जातं. आता डिसिजन मेकिंगमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांच्या पुढे
डिसिजन घ्यायचा प्रश्न येतो, त्याची एक स्टाईल आहे. म्हणजे कशी स्टाईल आहे डिसिजन मेकिंगची? एक डिसिजन तुमच्या पुढे एखादा प्रॉब्लेम आल्यानंतर, समस्या येते त्यावेळी पहिल्यांदा प्रॉब्लेम आहे का, तो काही वेळा प्रॉब्लेम नसतो आणि डोक्याला डोकं लावून माणसं बसले असतात. आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. दुसरा प्रश्न असतो ॲनालाइज द प्रॉब्लेम. तिसरा प्रश्न असतो इव्हॅल्युएट द सोल्युशन्स. चौथा प्रश्न असतो आयडेंटिफाय द चॉईसेस. पुढचा प्रश्न असतो देन इम्प्लिमेंट. बट लगेच इम्प्लिमेंट करता येत नाही. मग त्याच्या पुढे जाऊन मी निर्णय जो घेतोय तो डिक्टेटोरियल स्टाईलनं घेतोय, कन्सल्टेटिव्ह स्टाईलनं घेतोय, कोलॅबरेटिव्ह स्टाईलनं घेतोय, कुठल्या स्टाईलनं घेतोय. आणि त्याच्यानंतर पुन्हा एक भाग असतो, या डिसिजन मेकिंगच्या पाठीमागे एक शास्त्र असतं, एक सायन्स आहे. ते कुठलं आहे? त्याच्या पाठीमागचं पॉलिटिक्स बिहाइंड द डिसिजन मेकिंग, त्याच्या पुढे इकॉनॉमिक्स बिहाइंड द डिसिजन मेकिंग, आणि त्याच्या पुढे सोशॉलॉजी बिहाइंड द डिसिजन मेकिंग. म्हणजे हे केल्यानंतर लँड ॲक्विजिशन बिल पास झालं, व्हॉट विल बी द सोशल इम्पॅक्ट. मग ते इम्प्लिमेंट करताना कलेक्टर म्हणून किंवा तिथे काही झालं तर SP आले तर काय ॲक्शन्स घ्याव्या लागणार आहेत, इम्पॅक्ट काय होणार आहे, याचं ॲनालिसिस. मग ते डिसिजन मेकिंग आपल्याला शिकायला पाहिजे. ते डिसिजन मेकिंग एका वेळी येत नाही, ते वेगवेगळ्या अशा समस्यातून तुम्हाला जावं लागतं. म्हणजे समजा एखाद्या सरकारी ऑर्गनायझेशनचे तुम्ही प्रमुख आहात, एक केस स्टडी सांगतो तुम्हाला, आणि एक मेडिसिन तुम्ही तयार केलेलं आहे, अँड इन वन पर्टिक्युलर लॅबोरेटरी तिथं अडल्ट्रेशन झालेलं आहे. 9 माणसं वेगवेगळ्या शहरात वारलेले आहेत. तुम्हाला SP सांगतो जिल्ह्याचा, तुम्ही फार्मसी काउन्सिलचे प्रमुख आहात आणि लॅबचे एका प्रमुख आहात, तो सांगतो सर गो अंडरग्राऊंड. का? 9 माणसं जमा झालेली आहेत, वारलेली आहेत, तुम्हाला त्यांचे सगळे नातेवाईक मारायला येणार आहेत. आमची काय जबाबदारी आहे? टू प्रोटेक्ट यू. तुम्हाला आम्हाला प्रोटेक्ट करायचं आहे. चांगला अधिकारी काय म्हणेल? चांगला म्हणजे या सगळ्या टेस्टमधून पुढे आलेला, नो सर आय विल फेस द पब्लिक. मग तो मीडिया पुढे येतो आणि सांगतो की माझ्या 119 लॅब जगभरामध्ये आहेत, तिथे कुठेही अडल्ट्रेशन होणार नाही याची मला खात्री आहे. जे सगळे लोक मेलेले आहेत त्यांना कॉम्पेन्सेशन तर मी देणारच, मला जी शिक्षा असेल ती मी भोगणारच, पण देहदंडाची सुद्धा. पण त्याच्या अगोदर हे डिझास्टर झालेले ते आपण मिटवू, कुठे अडल्ट्रेशन झाले ते शोधू. आणि फक्त नोकरीसाठी आलेला अधिकारी असेल तर म्हणजे 100 किलो 20 किलो 50 किलो जे सापडत आहेत आता सगळे ज्यांच्याकडे, म्हणजे नोटाही टाकतात असे, त्यांच्या मिसेस वगैरे बाथरूममधून टाकल्या, इकडून टाकल्या आणि विटा टाकल्या वगैरे वगैरे, म्हणजे मातीच्या नव्हे चांदीच्या किंवा सोन्याच्या अशा विटा टाकल्या सगळे लोक आले म्हणून वगैरे वगैरे. तो काय म्हणेल? चला चला कुठल्या गाडीत बसू, नेऊन लवकर ठेवा, लॉकअपमध्ये ठेवू नका, फक्त तुमच्या ऑफिसमध्ये बसवा, 2-3 गार्ड माझ्या बाजूला द्या. का? मारणारच लोक हो. ऑफिसर इज नॉट मेंट फॉर दॅट. आपल्याकडे काही ऑफिसर असे आहेत की ज्यांनी 100-50 एकर जमीन घेऊन दातेवाड्यासारख्या भागामध्ये सरकारी जमिनीवरती शिक्षणाचे प्रयोग केलेत. इकडे केरळमध्ये एका चांगल्या महिला अधिकारीनी, केरळ हा कम्प्युटर लिटरेट नाही, लिटरेट आहे पण कम्प्युटर लिटरसीसुद्धा 100% आली पाहिजे, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये त्यांनी 100% लिटरसी आणलेली आहे. म्हणजे काही मॉडेल्स आहेत, काही अधिकारी असे मॉडेल्स आहेत की ज्यांनी 36 तास 48 तास अविश्रांत काम केलेले आहेत डिझास्टरमध्ये, 6 लाख 7 लाख माणसांचे जीव वाचवलेले आहेत. म्हणजे अतिशय सुंदर कोलॅबरेशन, डिझास्टर मॅनेजमेंट टीम, कलेक्टरची सगळी टीम, बाकीच्या स्कूल्समधले टीचर्स आणि NGOची मदत, असं घेऊन 6-7 लाख माणसं वाचवलेली आहेत. ही जी मॉडेल्स आपल्या पुढे आहेत ती मॉडेल्स आपल्या पुढे पाहिजेत. वेदर आय हॅव दॅट अर्ज टू सर्व, वेदर आय हॅव दॅट कमिटमेंट टू सर्व, असं आहे का? आणि मग त्या प्रश्नांच्या सगळ्या बाजू कन्फ्युशस, कौटिल्य आणि ॲडमिनिस्ट्रेटर थिंकर्स काय सांगतात? ॲडमिनिस्ट्रेटर इज अ पर्सन who is basically a very rational human being, very rational, आणि त्याचे डिसिजन, his decision a marriage of ration and intuition, त्याचा इनर व्हॉइस आणि त्याचा विवेक याचा सुरेख संगम झाला की तो जे निर्णय घेतो ते निर्णय म्हणजे जनहिताचे निर्णय. दिस इज कॉल्ड पब्लिक गव्हर्नन्स. आता आपण म्हणतो पब्लिक सर्वंट, कुणीही पब्लिक सर्वंट नाही आहेत. म्हणजे मी सुद्धा पब्लिक सर्वंट होतो, पण मी काय
मी पब्लिक सर्वंट म्हणून वागत होतो. म्हणजे 100 मुलांनी इकडून तिकडून माझ्याकडे कशाला यायला पाहिजे? म्हणजे मी कुलगुरूंच्याकडे जाऊन बसलेलो असतो, कशाला माझ्याकडे यायला पाहिजे? अहो तुम्ही पब्लिक सर्वंट आहात. मग तुमचं पब्लिक कोण? विद्यार्थी. मग विद्यार्थ्यांचे सर्वंट आहात तुम्ही. हो असं कसं? विद्यार्थ्यांचा सर्वंट एवढा मोठा अधिकारी कसा असू शकतो? पब्लिक सर्वंट म्हणून प्रोटेक्शन पाहिजे अटक होताना, इन्क्वायरी होताना, पण पब्लिक सर्वंट म्हणून अकाउंटेबिलिटी नाही. पुढच्या आव्हानामध्ये आपल्यापुढे परफॉर्मन्स अप्रेझल अशा प्रकारचं अकाउंट येईल. तुम्ही ज्यावेळी सेवा जॉईन कराल त्यावेळी ह्या सगळ्या अधिकाऱ्यांचं परफॉर्मन्स अकाउंटिंग असेल, परफॉर्मन्स ऑडिट असेल, तुम्ही कुठे कुठे कसे कसे वागला हे असेल. त्याच्यानंतर पेन्शनसुद्धा ड्रॉप होईल किंवा पुढचे प्रमोशन होणार नाही किंवा इन्क्रिमेंटही मिळणार नाही, अशी ही आव्हानं असतील. म्हणजे मी आमच्या शिक्षक बंधूंना नेहमी सांगतो की काही दिवसांना टीचरसाठी लायसन्स येईल, प्रत्येक वेळी जरा रिन्यू करण्यासाठी काहीतरी करा. ज्यांनी रिन्यू करू शकले नाही ते रिटायर होऊन गप्प बसलेत, जे रिन्यू करत राहिले ते पुढे गेलेले आहेत. परफॉर्मन्स ऑडिट हा आपल्या पब्लिक सिस्टीममध्ये वन्स अपॉन ए टाईम परफॉर्मन्स ऑडिट मोठ्या शहरात कसं होत होतं? परफॉर्मन्स ऑडिट अशासाठी येतं आहे की तुम्ही परफॉर्मन्स ऑडिट दिलं नाही तर तुमच्यावरती केला जाणारा खर्च हा वाया आहे. 95% बजेटचा खर्च हा सरकारी नोकऱ्यांचे पगार आणि पेन्शन याच्यावरती जातो, 5% विकास. मग 95% काम न करत असतील तर काय ऑडिट आहे? म्हणून मग ऑडिट येईल. त्या ऑडिटप्रमाणे कदाचित परफॉर्मन्स बेस्ड सॅलरीसुद्धा येईल. आणि या अशा ऑडिटला तुम्हाला फेस करायचं आहे, अशा ऑडिटमधून तुम्हाला जावं लागणार आहे. आणि पुढची चॅलेंजेस प्रशासनाची जे आहेत, आपल्याकडे आता आपण म्हणतो विद्यापीठात केमिस्ट्री डिपार्टमेंट सुरू झालं, अमुक एका अकॅडमीमध्ये अमुक एक लॅब सुरू झाली. आत्ता परदेशी विद्यापीठामध्ये ते म्हणतात आमचं फिजिक्सचं डिपार्टमेंट नाही आहे, इलेक्ट्रॉनिक्स नाही, आमच्याकडे सेन्सेबल सिटीचं डिपार्टमेंट सुरू झालं आहे. सर्जी बिन आणि लॅरी पेज सांगतो आता गुगलचं काम खूप झालं, आता आम्ही अल्फाबेट उभी केले. कशासाठी? माणसाचं वय कसं वाढेल, लाईफ एक्सटेन्शन डिपार्टमेंट अशी एक विंग सुरू केली. आता हे प्रश्न ज्यावेळी येतील त्यावेळी प्रशासनापुढे काय प्रश्न आहेत? मग सायबर क्राईमचा प्रश्न असेल, स्मार्ट सिटीचा प्रश्न असेल, ट्रॅफिक जामचा प्रश्न असेल, रोड कनेक्टिव्हिटीचा प्रश्न असेल, इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रश्न असेल. यामध्ये टेक्निकल गॅजेट्सची आपली ओळख आहे का? आणि त्याच्यामध्ये मी परफॉर्मन्स कसा देणार आहे? बट युअर परफॉर्मन्स, यू आर अंडर सर्वेलन्स, यू आर अंडर स्कॅनर ऑल द टाईम. आत्ता तुम्ही नसाल पण पुढे असणार आहात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला परफॉर्म करावं लागेल. पूर्वीच्या काळामध्ये सिटी कोर्टमध्ये अधिकाऱ्यांना बोलवलं जायचं, प्रत्येकाने आपल्या खात्याचा अहवाल द्यायचा, ग्रीसमध्ये रोममध्ये आपल्याकडे सुद्धा. आणि त्या अहवालामध्ये जर तुमचा अहवाल चुकीचा असेल, जेवढ्या चुका असतील तेवढे चापकाचे फटके, जेवढं चांगलं असेल तेवढं बक्षीस. म्हणजे बक्षीस म्हणजे शब्दातच फक्त. पब्लिक ओपन ऑडिटिंग विथ पनिशमेंट, असेही पुढची चॅलेंजेस आहेत, असंही पुढचं आव्हान आहे. म्हणजे स्पर्धेतनं पास झालो आणि परफॉर्म करायला लागलो आणि लगेच मग मोठा अधिकारी झालो, नॉट दॅट. इवन आफ्टर दॅट, म्हणजे त्याच्यानंतर परफॉर्म करताना आणि परफॉर्म केल्यानंतर काय परिस्थिती आहे, परफॉर्म न केल्यानंतर काय परिस्थिती आहे. आता आम्ही फिरायला बाहेर पडतो त्यावेळी काही अधिकारी भेटतात. परवा एक अधिकारी भेटले, ते म्हटले फिरताना एकांत पाहिजे असतो म्हणून मी कायम मान खाली घालून फिरतो. मग मी माझ्या शेजारचे ग्रस्त त्यांना म्हटलो हे कायम मान खाली घालतात कारण एवढं मिळवलेलं आहे ह्यांनी, हे सांगता येत नाही इतकं म्हणून मान खाली घालतात. ते जे परफॉर्म करतात त्यांना पुन्हा आत्ता आपल्याकडे 300 IAS ऑफिसर्स देशातले महिन्याला 3-4 लाख पगार, जेवढा त्यांना रिटायरमेंटला होता त्याच्यापेक्षा जास्त वेगळ्या कपॅसिटीमध्ये घेत आहेत. का? म्हणजे कुणी आयुक्त आहेत, कुणी आणखीन काहीतरी कुठल्या तरी NGOमध्ये काम करतायत, कुणी सरकारी यंत्रणेत माहिती आयुक्त म्हणून काम करतायत, कुणी ह्युमन राईट्समध्ये काम करतायत. का? त्यांचं आउटस्टँडिंग पास्ट रेकॉर्ड आणि काही ठिकाणी रिलेशन्स, पण पास्ट रेकॉर्ड त्याच्यातून 60 नंतर सुद्धा हे आहे. म्हणजे 60 नंतर सुद्धा अपॉइंटमेंट आहे. पण ती जर परफॉर्मन्स कंटिन्युअस नसेल, म्हणजे अकॅडमीमध्ये दाखल झालो आणि सिलेक्शन झालं, संपलं, आता पुढे काय करायची गरज नाही. 2 ठिकाणी फ्लॅट झाले, दुसऱ्या शहरात पण 2 झाले, आणखीन गाडी झाली, आता रिटायरमेंटच्या वेळेला BMW सुद्धा घेणार, आता काय करायचं. आणि दीज आर नॉट दी प्रोग्रेसिव्ह स्टेप्स. म्हणजे इथे निवड झाली, कॅबिनेट सेक्रेटरी होईन का, डोवलसारखा माणूस मला होता येईल का, शिवशंकर मेनन, म्हणजे माणसंच मिळत नाहीत. त्याच माणसांना कंटिन्युएशन द्यायला लागतं. जरा थांबावं 2 वर्ष, चांगली माणसं मिळत नाही, 58-60 करा. का? माणसंच नाही आहेत. देर इज डर्थ ऑफ गुड ऑफिसर्स एव्हरीवेअर इन द वर्ल्ड, एव्हरीवेअर इन द वर्ल्ड.
म्हणजे ओबामाच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आपली मुलं काढली की ओबामाला प्रशासन करता येणार नाही, अशी आत्ता परिस्थिती आहे. आपली माणसं त्यांच्याकडे असलेली, त्यांची तर सोडच. ॲडमिनिस्ट्रेशन, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन नीड्स गुड पीपल, आणि ही अकॅडमी असे चांगली माणसं तयार करते. याच्यामध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला आहे, याच्यामध्ये तुम्ही मागायला पाहिजे, सर आम्हाला हे पाहिजे, अशा प्रकारचं टेस्टिंग करून द्या, अशा प्रकारचा एक कोर्स सुरू करा, अशा प्रकारचं आणखीन आम्हाला शिकवा. म्हणजे आता विशेषतः इंग्रजी हा भाग आहे, म्हणजे मातृभाषेवर आमचं प्रेम आहे म्हणून मातृभाषा विषय घ्यायला हरकत नाही. पण आपण सगळी भाषा कशी शिकलोय? लिटरेचर शिकलोय, सगळं लिटरेचर. लँग्वेज नाहीच, कर्तरी कर्मणी भावे माहिती नाही, सकर्मक आकर्मक माहिती नाही, इंग्लिश बऱ्यापैकी माहिती आहे. शब्दांच्या जाती सांगा म्हटलं की अहो आम्ही जातीपाती मानत नाही हो सर, शब्दांच्या कशाला विचारतो. मग एखादी डेफिनेशन विचारली तर क्रियापदाची किंवा कंजंक्शनची डेफिनेशन काय, प्रेपोजिशनची डेफिनेशन काय, त्यातलं शब्द जोडणारा कोणता, वाक्य जोडणारा कुठलं, मग त्याच्यावरती वाक्य येतात. करेक्शन ऑफ सेंटेन्सेस, करेक्शन ऑफ सेंटेन्सेस मुलं 2-3 वेळा इकडून तिकडून वाक्य वाचत असतात. पॉइंटेड करेक्शन कुठे आहे हे बघायला पाहिजे. काय करेक्शन आहे? टेन्समध्ये करेक्शन आहे, वर्डमध्ये करेक्शन आहे, वर्ब आणि ॲडजेक्टिव्ह याच्यामध्ये करेक्शन आहे, शब्दांच्या जातीवरती आहे, ट्रान्सफॉर्मेशनल ग्रामरमध्ये आहे का डिक्शनमध्ये आहे. काही वेळा डिक्शनमध्ये पण असू शकतं. म्हणजे समजा मी महालक्ष्मी ॲपॅरल्समध्ये गेलो, सरांनी एक बोर्ड तिथे लावलेला आहे, इफ यू फाइंड प्रॉब्लेम्स विथ माय स्टाफ प्लीज मीट माय मॅनेजर, प्लीज सी द मॅनेजर, असं वाक्य लिहिलं आहे. या वाक्याचा अर्थ काय? माझ्या सहकाऱ्यांच्याकडून, या कर्मचाऱ्यांच्याकडून चांगली वागणूक मिळाली नाही तर माझ्या मॅनेजरला बघा, तो त्यांच्यापेक्षा भारी आहे, म्हणजे काहीच मिळणार नाही त्याच्याकडून, असाही अर्थ घेता येतो. दुसरा अर्थ काय? इफ यू फाइंड प्रॉब्लेम ही विल सॉल्व द प्रॉब्लेम. आता त्या पॅरेग्राफमध्ये किंवा वाक्यामध्ये आल्यानंतर काय मला याच्यातून सांगायचं आहे इंटरप्रिट करताना, हे कळायला पाहिजे आपल्याला. हे वाक्य कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये आलेलं आहे. पण आपल्याकडे आपण इंग्लिश लिहिताना काही वेळा फार भारी लिहितो इंग्लिश. म्हणजे मी ESTच्या विभागात काम करत होतो डेप्युटी म्हणून, त्यावेळी काही तज्ज्ञ माणसांचे नावं नाही घेत मी त्यांची किंवा पद पण सांगत नाही, त्यांचे अर्ज यायचे, आय एम द ओनली हजबंड ऑफ माय वाईफ अँड शी इज व्हेरी सिरियस, प्लीज सँक्शन मी 1 day लीव. दुसरं, आय हॅव वन व्हेरी इम्पॉर्टंट सेरेमनी ॲट माय होम ऑफ हेड कटिंग ऑफ माय सन. म्हणजे मुंजीचा कार्यक्रम आहे. आता हे आपल्याला मराठी आपलं पाहिजेच, पण त्याच्याबरोबर इंग्लिश लँग्वेज, मराठी लँग्वेज. आणि लँग्वेज म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये? आपल्या या मोबाईलमध्ये इतके सुंदर लिंग्विस्टिक्सचे वरचे ॲप्लिकेशन्स आहेत, लँग्वेज लर्निंगचे ॲप्लिकेशन्स आहेत. म्हणजे मला विचारलेलं वाक्य सिमॅन्टिकली इनकरेक्ट आहे, म्हणजे अर्थाच्या दृष्टिकोनातून, ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे का, फोनेटिकली इनकरेक्ट आहे का, आणखीन काही कुठल्या याच्यातून इनकरेक्ट आहे, त्याला डिक्शन म्हणतात, किंवा स्पीच ऑफ फिगर्स ऑफ स्पीच या दृष्टिकोनातून इनकरेक्ट आहे, हे मला पॉइंटेडली शोधता यायला पाहिजे. कारण अशी यंत्रणा नाही मीटर लावलं की इथे काय चुकतं आहे हे. मग हे लँग्वेज लर्निंग हे एक वेगळं स्किल आहे. म्हणजे लिटरेचर लर्निंग ठीक आहे, पाहिजे ॲटिट्यूड तयार व्हायला, पण लँग्वेज आपल्याला शिकायला पाहिजे, त्याच्यावरचे प्रश्न आहेत. म्हणून मग इंग्लिशवरती किती फोकस द्यायचा. तिकडे चुकून एखादा एसे असला, IASला एसे असतो, एसेला आपल्याला कसं शिकवलं आहे लोकांनी, म्हणजे मुलाला सांगितलं असतंय आईवरचा निबंध, आई अशी असते, आई असते, आई तिन्ही जगाचा वगैरे वगैरे सगळी उदाहरणं घाला. पण मुलगा म्हणतो सर पण माझी आई अशी नाही ना सर, तुमचा निबंध मी का लिहू, माझी आई रोज मला मारते, ती घरात नसतेच, ती काही खायला प्यायला पण देत नाही, हॉटेलातला आणून देते, माझी आई अशी नाही. तर टीचर सांगतात हेच लिहायचं, तुझी आई अशीच असली पाहिजे, नसली तर तशी करून घेऊया आपण. एसेमध्ये तुम्हाला एसे दिलेला आहे, काही वेळा एसे असे देतात, म्हणजे तुम्हाला एसे दिला असा, विल इंडिया बी अ सॉफ्ट कंट्री, प्रश्न दिलाय. तर याच्यामध्ये परत समजायला पाहिजे तुम्हाला की कशावरती हा निबंध आहे, काय लिहायचं आहे. म्हणजे इंडिया सॉफ्ट कंट्री खरोखर होईल का.
मग स्मार्ट सिटी, सायबर सिटीज, ई गव्हर्नन्स हे सगळं त्याच्यात तुम्हाला लिहावं लागणार आहे. प्रश्न न कळताच, निबंध न कळताच माणूस लिहायला सरतो. का? कारण निबंधाची व्याख्या आपल्याला सांगितलं आहे, कोणतेही बंध न पाळता लिहायची गोष्ट म्हणजे निबंध. इट इज नॉट लाईक दॅट. एसे इज अ से. अ से म्हणजे आणि SAY से. व्हॉट आय वॉन्ट टू से अबाउट अ पर्टिक्युलर. व्हॉट इज माय से. माझं काय म्हणणं आहे या विषयावरती. इंटरनल सेक्युरिटी थ्रेट असं विचारलं तुम्हाला. देर इज नो नीड टू इन्व्हाइट टेररिस्ट इन इंडिया टुडे. एक असं वाक्य दिलं आहे, लिहा एसे. म्हणजे इंटरनल सिक्युरिटी प्रॉब्लेमच एवढे आहेत, बाहेरचे लोक बोलवायचीच गरज नाही आहे. म्हणजे इंटरनल सिक्युरिटीवरती तुम्हाला लिहायचं आहे. मग इंटरनल सिक्युरिटीचे कुठे कुठे प्रॉब्लेम्स आहेत. मग जॉग्राफी माहिती पाहिजे. मग दांतेवाडामध्ये काय चाललं आहे, गडचिरोलीमध्ये काय चाललं आहे, हैदराबादमध्ये काय चाललं आहे, तेलंगणा इश्यू काय आहे, बॉर्डर इश्यू काय आहे, सगळे इश्यूज माहिती पाहिजेत. रेमेडीज काय आहेत, मिलिटरी काय करते, BSF काय करतं, पॅरामिलिटरी काय करतं, NSG केव्हा बोलवले जातात, हे सगळं माहिती पाहिजे. IB काय त्यात रोल करते. मग तुमचा निबंध तयार होणार. आपल्याकडचा निबंध असा असतो, मी शिक्षक होतो तपासतो, पहिला पॅराग्राफ फार सुंदर, दुसरा पॅराग्राफ जरा जरा, तिसरा पॅराग्राफ नुसते ओढलेले शब्द, शेवटच्या पानावर शब्दच नाहीत, नुसती रेष. लिहिण्याची ॲबिलिटीज नाही. अकॅडमीमध्ये आल्यानंतर एक असं कॅलेंडर पाहिजे तुमचं की मी आज इतके तास वाचले, इतकं तास लिहिलं, इतकी तास चर्चा केली, इतका तास वाद घातला, इतकी तास रेफरन्स बुक्स बघितली, इतके तास मॅगझिन्स बघितली, इतके तास पेपर वाचले. मुलांना आपण म्हणतो पेपर वाचता का. हो वाचतो की. मग आजची हेडलाईन काय. नाही आजचा तेवढा बघितलं नाही. तुम्ही इंटरव्ह्यूला बोलवलं ना, ते तेवढं वाचलेलं नाही मी. म्हणजे कुठल्याही प्रिपरेशनला एक विशिष्ट अशा प्रकारच्या शिस्तीचा, एक जाणून घालून घेतलेली शिस्त पाहिजे. मी याच शिस्तीनं काम करणार. अकॅडमीत आलो की दररोज तासभर 2 तास वाचल्याशिवाय जाणारच नाही. 1-2 तास मित्रांची चर्चा करून त्यांच्याशी बोलल्याशिवाय जाणारच नाही. दररोज एक 4-5 पानं लिहिल्याशिवाय जाणारच नाही. कारण शेवटी रिटन टेस्ट आहे. आणि ही जी प्रिपरेशन आहे ती प्रिपरेशन इतकी स्ट्रॉंग पाहिजे. तुम्ही मेरी कोमला वाचलं असेल कुठेतरी, म्हणजे ती स्पोर्ट्स पर्सन आहे. मेरी कोम ज्या गावात राहते कांगथेई, तिथून शाळा नाही, PSC सेंटर नाही, 4 किलोमीटरवरती सायकलनी किंवा चालत, भावाला पाठीशी बांधून, पुन्हा बॉक्सिंगच्या ट्रेनिंगसाठी 45 किलोमीटर इम्फाळला सायकलवरून. असं कितीतरी वर्ष. का? काही नाहीच हो घरात काहीच नाही आहे. आणि म्हणून आता त्या मणिपूर वगैरे त्या भागाला अ लँड ऑफ फ्लाईंग पीपल असं म्हणतात. म्हणजे उड्डाण करणारी माणसं. का? स्पोर्ट्समध्ये कशामध्ये इकडे तिकडे भाग घ्या आणि हे गाव सोडा, हे स्टेट सोडा. का? दारिद्र्यच तेवढं आहे. आपल्याकडे प्रॉब्लेम काय, 2 आणि 3 पिकं हा आपल्याकडे प्रॉब्लेम आहे की काय. यावर्षी 20 टनचा 25 टन करू, बस रे तू आणि एकदा. आणि काय पुढच्या वर्षी 50 टन करू, बस नाही झालं तर राहू दे अजून. म्हणजे आईवडिलांनी पालकांनी पण आपल्या मुलांना सांगितलं नसलं तर त्यांनी सांगायला पाहिजे की 20 टन 50 टनची काय खरं नाही. आणि आता गाळू नका पण म्हणून सांगितलेलं आहे. काय पिकवायचं ते हेच पिकवा, जावा इकडे परत येऊ नका. ही एक मानसिकता, अशा प्रकारची एक विनिंग स्पिरिट, नेव्हर फेलिंग करेज आणि एक ॲप्रोप्रिएट अशा प्रकारचा ॲटिट्यूड आणि त्या दिशेने वाटचाल, अशा पद्धतीने आपल्याला जायला लागेल. माझ्याकडे खूप मॅटर होती, मला सांगायची होती, पण आपल्याला वेळ कमी आहे अँड टाईम इज अप फॉर मी. तर मी अकॅडमीला खूप शुभेच्छा देतो. ही अकॅडमी अजून प्रोफेशनली चालणार आहे, पुढे जाणार आहे. महाराष्ट्राच्या मॅपवरती एक चांगली अकॅडमी म्हणून, एस्टॅब्लिश्ड अकॅडमी म्हणून ही अकॅडमी नाव करते. यामध्ये काम करणारी मंडळी कुठलाही प्रॉफिट मोटिव्ह ठेवून काम करत नाही. पण प्रॉफिट मोटिव्ह नसला तरीसुद्धा ते प्रोफेशनली व्हायबल असं असलं पाहिजे. आणि तुम्ही सगळ्यांनी त्याचा जितका लाभ घेता येईल तेवढा घ्यायला पाहिजे. आणि ही जी फॅकल्टी मंडळी आहेत यांच्या सतत सानिध्यात, म्हणजे यातलं कोणीतरी तुमचं मेंटर असलं पाहिजे, यातलं कोणीतरी तुमचं काउन्सिलर असलं पाहिजे, यातलं कोणीतरी तुमचं नॉलेज मेंटर असलं पाहिजे, यातलं कोणीतरी तुमचे ॲटिट्यूड मेंटर असलं पाहिजे. आणि अशा काही हेल्पलाईन्स असल्या पाहिजेत. ही माझी हिस्ट्रीची हेल्पलाईन, ही माझी GKची हेल्पलाईन, ही माझी इंटरव्ह्यूची हेल्पलाईन. आपल्याकडे लाईन्स भरपूर असतात पण त्या सगळ्या ऐनवेळी बिघडलेल्या असतात. म्हणजे ॲक्सिडेंट झाला आहे, ॲडमिट करा, आणि 100 फोनमध्ये आहेत पण एक पण तिथे पैसे घेऊन येत नाही किंवा नुसता पण येत नाही. अशा लाईन्स काही उपयोगाच्या नाहीत. त्या तोडून टाका, कट करा. हेल्पलाईन स्ट्रॉंग पाहिजेत, सपोर्ट लाईन स्ट्रॉंग पाहिजेत. आणि अकॅडमी ती सगळं तुम्हाला
पुरवते. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग.